सकाळी उठल्या उठल्या एवढं फ्रेश वाटत होतं ना, एकदम असं फ्रेश वातावरण होतं आणि त्यात गावाकडचे आणि मुलांना असं बघायला भेटलं ना, ॲनिमल वगैरे बघून ते खूप छान खुश होतात. तर इथे बघा धारा काढून झाला होता आणि आता नवीनच म्हणजे एक छोटंसं म्हशीचं बाळ होतं, त्याला दूध पिता येत नव्हतं. त्यामुळे बघा जसं गावी आहे ना, लहान मुलांची आपण काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे आहे ना, त्याला लहान मुलांचं जसं बॉटलमध्ये दूध टाकून मामी देत होत्या. म्हणजे किती म्हणजे गावी प्राण्यांची वगैरे काळजी घेतात. हे बघा लहान मुलाची बॉटल आणली. लहान मुलाचीच लागते का? हा का? तर स्वरूप आहे ना, राहुल मामाबरोबर दूध घालायला गेला होता. आज नेहाचं कॉलेज होतं, एक्झाम होती तिची, त्यामुळे तिला कॉलेजला जायचं होतं. तर बस आली होती. नेहा कॉलेजला गेल्यानंतर थोड्याच वेळात आवरून राहुलला देखील ऑफिसला जायचं होतं, तर तो देखील गेला. आणि इथे ना भाऊंनी माझ्या आजोबांनी स्वरूपला एक आयडिया दिली होती. तुला ऊस खायचा आहे ना, आता बैलगाड्या येतील, त्यांना थांबवायचं आणि सांगायचं माझ्यासाठी एक ऊस टाका. मग स्वरूपने ना जसं भाऊने सांगितलं तसं त्यांना फॉलो करत होता. थांब थांब, मी घेते स्वरूप. आता ऊस घेऊन एवढा खुश होता ना, मग त्याला ना आजीने बारीक बारीक तुकडे असे कट करून दिले, दोघांनाही दिले. मुलं एवढी खुश झाली होती ना. तर आजचा व्हिडिओ ना मी इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.